हाय गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सर्व कसे आहात? तुम्ही मजेतच असणार. तर आज 78 डे चॅलेंजचा 36 डे आणि आता आपण फ्रेश बीच झालो आहे. तर आज आपल्याला मिल कन्झ्युम करायला घरात काहीच नाही, म्हणजे काहीच नाही काय बनवायला. तर आपण आज फक्त पेरू खातोय आणि मग आपण आता प्री बनवू. तर प्री बनवताना भेटू. तर गाईस, आता आपण प्री घेऊ. आपण मसल ब्लेडचा प्री यूज करतो, पण ह्याला डेली यूज करू नका. बोलू ह्याच्यात टू 200 ग्राम कॅफिन आहे. तर हे डेली यूजसाठी नाही आहे. तुमचा जेव्हा हेवी वर्कआउट असेल तेव्हा तुम्ही यूज करू शकता. आणि प्लीज बिगनर जे असतील ना, जे आत्ता आत्ताशी जिमला लागलेत, तर त्यांनी सरांना विचारून घ्या, वरना जिथं तुम्ही प्रोटीन घ्यायला जाता तिथं विचारून घ्या की तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे. कमी कॅफिनवाला. सध्या तर तुम्ही कमी कॅफिनवालाच यूज करा. तर गाईस, आपण आता जिमला जाताना भेटू. तर गाईस, आता आपण जिमला जाऊ. तुम्हाला आपण डायरेक्ट जिमच्या इथं भेटू आता. तर गाईस, डायरेक्ट जिमच्या इथं. 5 minutes later. गाईस, तुम्ही बघू शकता आज कोण आलेत. फुल सकाळ सकाळी झोप मोड करून आलेत दादा आज. लेग मारे ना तुझं नाही, चेस्ट ट्राय केली. गाईस, जेवला 6:30 वाजता फोन केलेला आपण आणि त्याचा अजून आत्ता पत्ता नाही. काय बोलायचं आता. पहिले तर लेट होतो जिमला आणि लोक अजून लेट करतात. कौन में ये दादा किसमें बात कर रहा था? कौन? अरे अपना वो हर्षद जो वर्कआउट करतो अपने साथ एक्सप्रेस मार रहा था वो. उसको फोन किया मैंने. हर्ष को फोन किया था. जरूर अभी तक नहीं आया. वही तो प्रॉब्लम हुआ. तर गाईस, जिमच्या इथं पोचलोय. तर गाईस, आता आपण वॉर्मअप करू, मग वर्कआउट करताना भेटू. तू आलशा बघ, किती वाजता आलास?
आपला आता वर्कआउट संपलाय, तर आता आपण वे प्रोटीन कंझ्युम करू, मग तुम्हाला जिमच्या बाहेर घेऊ. 5 minutes later. तर गाईस आपण आता डायरेक्ट घराखाली आलो. बोला जाम थकलोय. बोला आज आपला वर्कआउट आपल्या सरांनी घेतला. तर गाईस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा बटन बाजूला जरा क्लिक करा आणि जरा भावाने प्लीज तुमच्या भावाला जरा सपोर्ट करा यार. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर गाईस बाय.